महाराजांचा आवाज फार गोड आहे आणि मी तर याच्या पलीकडे सांगेन अजून नाना आपल्या काना देशात खूप गायक आहेत पण महाराजांसारखं गायन नाही कोणाचं. महाराजांनी 65 लाख रुपये वाटले. अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी देऊला जाऊन पैसे आणले हो. 65 लाख रुपये वाटून दिले. सर्वांचा हिशोब लिहून ठेवला पण स्वभाव गरीब कोणी रुपयाला सुद्धा परत केला नाही. संताबा तुकाराम महाराजांनी सर्व वह्या इंद्रायणीत फेकून दिल्या. पण जेव्हा चालले होते ना वैकुंठात तेव्हा माझ्यासारखे 5-25 कीर्तनकारांना बोलवून घेतलं आणि आमच्या कानात सांगून गेले पोराओ पोराओ काय तुकाराम महाराज असा असा हिशोब आहे ध्यानात ठेवा वसूल करा. चोरगावचा आता सांगू का कीर्तन झाल्यावर सांगू? अरे राजा मुद्दा माझा फक्त एवढाच काय काय तुकोबरायांचं जीवन. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई महान पतिव्रता. तुकोबरायांची पत्नी महान पतिव्रता. तुकोबरायांना घास खाऊ घातल्याशिवाय जेवत नव्हते महाराज. जिजाबाईनं भाकरी टाकाव्या भांडाऱ्या डोंगरावर जावं नाही तुकोबराय सापडले परत यावं. भामचंद्र डोंगरावर जावं नाही तुकोबराय सापडले परत यावं. घोराड्या डोंगरावर जावं नाही सापडले तुकोबराय परत यावं. आणि संध्याकाळी हात जोडावे जिजाबाईनं धनी कोणत्या डोंगरावर जाता सांगून जात जा ना. तुकाराम महाराज म्हणतात आवले कशाला विचारते ग सोपं पर्याय काय. तू देवगावाच्या बाहेर आली तुला 3 वाटा लागल्या की कुठल्याही वाटेनं 10 पावलं चालत जाय. पुरचंडीभर माती उचलून कानाला लाव. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं ना त्या डोंगरावर निघून ये. मी तुझ्यासाठी तिथं वाट बघत बसलेलो असे. दुसऱ्या दिवशी जिजाबाई लवकर उठल्या. स्नान संध्या वगैरे आटोपली. भाकरी टाकल्या दुल्लीत ठेवल्या. डोक्यावर टोपली ठेवली आणि देवगावाच्या बाहेर आल्या. 3 वाटा लागल्या. भांडाऱ्याच्या दिशेनं 10 पावलं चालल्या आणि पुरचंडीवर म्हणजे मुठभर माती उचलली कानाला लावली. मातीत आवाज आला विठ्ठल 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 विठ्ठल. अंतःकरण गदगद झालं जिजाबाईचं. वा धन्य झालं माझं जीवन. काय माझ्या आईनं सूर्यनारायण आचला असेल अशा पतीचा संसार माझ्या पदरी बांधला. काय माझ्या अनंत जन्माचं पुण्य अशा नवऱ्याचा संसार करायला मिळाला. अरे कोणाचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही माझ्या नवऱ्याचे पायदोड विठ्ठल विठ्ठल म्हणते. आनंद वाटला जिजाबाईला. आणि आनंदाच्या भरात भांडाऱ्या डोंगर चढते. वरून ऊन खालून जमीन तपतीये. फुफुटा पायाला चिपकतोय. पायात चप्पल नाही जिजाबाईच्या. पण आनंदाच्या भरात जिजाबाई डोंगर चढते. चढता 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 जिजाबाईच्या पायामध्ये काटा घुसला. काच दिवशी काटा घुसल्याबरोबर रक्ताची चिरकांडी आली. आई ग म्हटली आणि जिजाबाई खाली बसली. डोळ्यातनं पाणी येतंय पायातनं रक्त येतंय. अरे काटा जिजाबाईला रुतला पण घाम पंढरपूरच्या देवाला फुटला. देवानं पटकन विटेवून खाली उडी मारली. खांद्यावर घोंगडं टाकलं. हातात काठी घेतली आणि पंढरपूरचा भगवान
छोट्याशा पोराचं रूप घेतलं. जिजाबाई पुढे उभा आहे. आई साहेब काय झालं, काय झालं? जिजाबाई सांगते, त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला वेळ केलं. कोणाला सांगते? घ्या त्याला सांगते. काय? त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला वेळ केलं म्हणे. मग त्याची भाकरी घेऊन चालली, पायाला काट्या रुतला. देव म्हणे, आई मी काढू का तुमच्या पायातला काटा? जिजाबाई म्हणे, तू एवढं लेकरून काय काटा काढशील? देव म्हणे, बाई तुला इथलं बी समजत नाही, मी चांगला चांगला काटा उपाडी देणार. हा काटा मला कुठंच लागत नाही. जगाचा मालक, विश्वाचा धनी, चराचरामध्ये वास करणारा परमात्मा पंढरीचा पाटील. तुकाराम महाराजांच्या बायकोला काटा मुडला, तो पंढरीहून काटा काढायला येतो, दातानं काटा बाहेर काढतोय. तुकाराम महाराजांच्या संसारातली श्रीमंती आहे. पटत असेल करा असा संसार. जसा त्याचा वृत्तांत तुकोबरायांना सांगितला. तुकोबराय म्हणतात, वा योगी यांच्या ध्यानी ह्याताना तुळशी तू अम्मापाशी मागे पुढे कोणाच्या स्वप्नात न जाणारा देव माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा करतो. माझ्या बायकोला काटा म्हटला, तो पंढरीहून काटा काढायला येतो. माझी भक्ती पराकाष्ठेला पोहोचली, माझं जीवन धन्य झालं. नाही नव्हे, माझ्या जन्माचं सार्थक झालं. अभंगाच्या प्रथम चरण. सांगतात माझ्या जन्माचं सार्थक झालं. कोणी कोणी म्हणावं जन्माचं सार्थक झालं. अनेक लोकांचे उदाहरण मला सांगता येते. माई बाप, भागवतामध्ये 4 पायाचा प्राणी आहे, नाव त्याचं गजेंद्र. हा गजेंद्राने आयुष्यात कधी देवाचं नाव नाही घेतलं बरं का. देवाच्या नावाला शिरला सुद्धा नाही. तो आयुष्यभर त्याच्या मस्तीत राहिला, देवाचं नावच नाही घेतलं. त्याची पत्नी, त्याचे मुलं, त्याचे नातवंड, त्याच्या नातसुना, या गजेंद्राचा असा दरारा होता ना. जर तो जंगलामध्ये वनविहार करण्याकरता निघाला, त्याला कोण वाघ आणि सिंह सुद्धा रस्ता बदलायची, इतकी दहशत त्या गजेंद्राची होती. असे बरेच गजेंद्र जातात समाजात. ते गजेंद्र जर चौकात उभे राहिले ना, बाप रे बाप, चांगले चांगले घाबरतात त्या गजेंद्रांना. हा दहशत आहे गजेंद्राची. पण किती वेळ. एके दिवशी तो गजेंद्र आपल्या परिवाराला घेतलं आणि जलक्रीडा करण्याकरता गेला. सरोवरामध्ये उतरला, सर्वांच्या पुढे चालतोय. सोंड्यामध्ये पाणी घेतो आणि आपल्या पत्नीच्या अंगावर टाकतो. सोंड्यामध्ये पाणी घेतो, आपल्या मुलाच्या अंगावर टाकतो, नातवाच्या अंगावर टाकतो.
फवारे मारतोय. फवारा मारणं म्हणजे काय? 2-4 एकर जमीन घेणं, फुवारा मारणं. 2-4 तोड्याची पोत करणं, फुवारा मारणं. 4 व्हीलर घेणं, फुवारा मारणं. सोन्या चांद्याच्या अंगठ्या करणं, फुवारा मारणं. असे फुवारे मारता 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 त्या गजेंद्राचा पाय मकरानं पकडला. मकर म्हणजे कोण? काळ. आणि जेव्हा मकरानं पाय पकडला, गजेंद्रानं सांगितलं, पोराओ, अरे माझा पाय मकरानं पकडला, एवढा धरलं गजेंद्राला. गजेंद्राच्या बायका म्हणतात, घ्या तुमच्या बापाला, काळा बाहेर. बरेच गजेंद्राच्या बायका म्हणतात, बरं गजेंद्राचा पाय मकरानं पकडला की, पोरे सोन 2-4 एकर फुगिया डॉक्टरनं मळावर घालल्या, पण म्हाताराले घर लईया. पण जेव्हा डॉक्टर सांगतो ना, आता औषधी काम करत नाही, शरीर रिस्पॉन्स देत नाही, मग म्हातारी माणूस, पोरो टिकेल पाणी रे, कव तरी सोडून देतात. सोडून दिलं गजेंद्राला. आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं गजेंद्राने. जे जगात सत्य, काही लोक असे तुम्हाला करंट्या कपाळाची घेतच नाही देवाचं नाव. आमच्या गावात एक जण असाच होता, आयुष्य गेलं त्याचं, देवाचं नाव नाही घेतलं त्यानं. आयुष्य 4 पोरं त्याला, एक मुंबईला इंजिनियर आणि 3 पोरं शेती करायचे. त्याला खाली टाकलं आणि मुंबईवाल्या पोराला फोन लावला, म्हणे अरे गो तात्या जाऊ राहावे, तू ये जाय. त्यानं 4 व्हीलर काढली. इंजिनियर 6-7 तासात मुंबईहून घरी आला. घरी आला, 4 पोरांची मीटिंग बसली. कंपनी फॉल्टी होती पण प्रोडक्ट चांगलं होतं. पोरे म्हणत, का रे तात्याने जिंदगीभर देवनं नाव लिहिलं, गावमा शिवमा पुराण चाले नाव आळा धट पडेल राहील, वर्गणी सुद्धा देईनी म्हणे, पण मरता मरता का होईना तात्याने देवनं नाव लिहायला पाहिजे. शेतकरी पोरं म्हणे, भाऊ आपले वावरण बांध शिवाय काही समजत नाही, तू इंजिनियर आहे, हुशार माणूस आहे, तू काहीतरी युक्ती कर. तात्याने शेवट का होईना देवनं नाव लिहायला पाहिजे. इंजिनियर म्हणे, त्यांना काय नवल आहे, 1 मिनिट माता त्या देवनं नावली, मी का फुकट इंजिनियर जाऊ का? तुम्ही फक्त सांगा कोणता देवनं नाव लिहायला. ती 3 जण म्हणत, गो सध्या महादेवनं शिजन आहे, महादेव सध्या शिजन असा धरेले महादेव सध्या काय माय मावल्या, तुम्ही जास्त धरे. किंटलने पिंडा छटाक छटाक करी टाकत, वत पाणी वत पाणी वत पाणी वत. रात्री 2:30 वाजता महादेव उठावतीस, तुम्ही सुधवर येत का? बोलायला राहिला पूजा नाही, मला पूजा करायला काहीच विरोध नाही, बरं भरपूर पूजा करा, पण 3-3 तास महादेवने पूजा. नवरा बिन डब्बर नावावर माझा होईल, शेटांनी का तुम्ही पूजा दे. मी तर फार सोपं सांगणारा महाराज माय, तुला जर नवरा जेल वावणे ना, तू कीर्तनले बी येऊ नको, लागू पडणार नाही. पती परमेश्वराची सेवा ही स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे. कोणत्याच बाबा बुवाच्या नादी लागू नको, फक्त नवऱ्याची सेवा करतो, कसाही असू दे त्याची सेवा कर. तो कसाही असू दे त्याची सेवा कर. असंच बोललो नाही कीर्तनात, म्हणतो माय रोज नवऱ्याचे पाय पडत जा. एक म्हणे, बाबा तो सुधवर नाही ना, हाय ना, तो कसायकार आहे ना, तू पाया पड, सुधरी जाईल. माय तुमच्या कीर्तन बघा, ते 3 जण म्हणे, ओ महादेवाचं सीजन आहे सध्या, महादेव इंजिनियर पोरे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, देगा तात्या कस काय देऊन नाव लिहित नाही, तू इंजिनियर इसरी गायता, तो खाली पडेल ते बाप आहे. असं त्या इंजिनियरनं असं घेतचं पोतडा आणलं आणि असं फाडलं, आणि या 3 शेतकरी पोरसले म्हणे, दे का रे आता एक पोतड फाटी घे. हाई मी तात्या जोईली जासन, तात्याला सांगस, तात्या पोतड फाटी घे, काय करू? मग तात्या म्हणीन शिव. शिव म्हणजे शंकर. अरे पेढा कोणत्याही बाजूला खा, गोडच लागतो,
देवाचं नाव कसंही घ्या फलच देत, कसं का होईना. शेतकरी म्हणे ते का रे आपला इंजिनियर काय हुशार आहे, बाप रे बाप दिमाग आहे भो. इंजिनियर तो फुले. इंजिनियरनं ते पोतळं घेतलं आणि गेले 4 जण. तात्या पडेल होता खाली, तात्या पोतळं फाटगे काय करू. तात्या म्हणे टाचा घाल. शिव नाही म्हटला हो, शिव. काही काहींचं आयुष्य निघून जातं, देवाचं नाव नाही. त्यातला गजेंद्र आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं. पण आता सर्व सोडून गेले ना, त्याच सरोवरातलं कमळाचं फुल उचललं. विश्वास नाही त्याचा. जर या जगात देव असेल, आहे असं नाही, जर असेल तर माझ्या रक्षणा करता येईल. परमात्मा इतक्या वेगान आला. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हाती शब्द म्हणायला किती वेळ लागतो. परमात्म्यानं हा शब्द लक्ष्मी जवळ म्हटला, ती शब्द गजेंद्राजवळ म्हटला. गजेंद्रानं वर पाहिलं, त्याला दिसलं काय. पिवळा पितांबर कैसा गगनी धडकला, कैसा गगनी धडकला. गजेंद्रानं वर पाहिलं, पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, कैसा गगनी जळकला. गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. गजेंद्रानं म्हणावं, आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, मरताना मला देव घ्यायला आला. माझा जन्म सार्थकी लागला. जन्म आलो त्याचे आजी पुढं झाले साची. शिवमहापुराणातलं उदाहरण काही सांगत नाही, तुम्ही कथा आहेत. एक रामायणातलं उदाहरण सांगतो. रामायणात पण एक पक्षी आहे, नाव त्याचं जटा आहे. रामायण अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. राम आपली अस्मिता आहे, राम आपला स्वाभिमान आहे. आणि हे तुम्ही दाखवून दिलं 2 वर्षापूर्वी. काय सांगावं महाराज, महलापासून तर झोपडीपर्यंत प्रत्येकानं इतकं सुंदर आपलं गाव सजवलं ना. प्रत्येकाला वाटत होतं रामराय अयोध्येत नाही, रामराय आपल्या गावात येत आहेत. प्रत्येकाला वाटत होतं प्राणप्रतिष्ठा अयोध्येत नाही, माझ्या घरात होते. प्रत्येक जण म्हणायचं, हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी मेरी तुमच्या काका चुलता लागत असतील की नाही. रामरायाबद्दल आपलं प्रेम आहेच की नाही. रामरायाचे आपल्यावर उपकार आहेत, म्हणून ज्याच्यावर रामरायाचे उपकार आहेत. असं नाही, असं नाही, असं नाही. सर्वांनी एकदा हात वर करा, महिला पुरुष सर्व. जो हात वर करणार नाही त्याला त्याच्या शेजार त्याची शपथ आहे. आजीबाई हात वर कर, आजी हात वर कर. हे पिस्तले हात काय गाडी सारखी वाजली पाहिजे.
ना जरा खोकल्यानं परेशान आहे. माझा आवाज तर नाहीच आहे मला, पण खोकल्यानं अजून खाल्ला माझा आवाज. हा कोण्या रोगाचा खोकला आहे मलाही कळत नाही. 1.5 महिना झाले मी परेशान आहे. महाराजांनी फार गोड म्हटलं, हो मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. महाराज प्रत्येकाला वाटतं रामराज भेटावे, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक जण म्हणतो नगरी हो अयोध्यासी रघुकुल सा घराना चल रहूं राघव के जहाँ मेरा ठिकाणा हो. प्रत्येकाला वाटतं नाही. मी तर इथपर्यंत सांगेन दादा, आलात ना या मानव देहाला, परमात्म्यानं जगवलं ना कोरोनातून. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, आता ट्रिपा काढणाऱ्या बाबांची कमी नाही. दगड उचकवला की ट्रिप काढणारा बाबा, कोणाबरोबरही जा पण अयोध्या पाहिल्याशिवाय मरू नका. आणि जर गेले ना तुम्ही, फुकट गेला तुमचा जन्म, फुकट काहीच केलं नाही तुम्ही आयुष्यात. दिले तुमच्या भावाने तुम्हाला लय पैसे दिले ना, अजून पुढे देणार आहे. जा अयोध्या पाहून या. आम्ही जाणार आहोत मी सांगेन शेवटी, पण मुद्दा माझा फक्त एवढाच आहे. रामायणातलं उदाहरण, पात्राचं नाव आहे जटायू. जटायूचं राजा रामचंद्राचं नातं काय? जटायू आणि राजा रामचंद्राचं नातं